मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत की आपल्या मापाची परफेक्ट बाहीची घडी आपल्याला कशा पद्धतीने टाकायची असते, कारण की ती आपल्याला जोडायला सुद्धा पुरली पाहिजे आणि ते उंची अनुसार बाहीचं कटिंग सुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण की आपण नवीन असतो, बाही आपल्याला जोडायला सुद्धा पुरली पाहिजे आणि वरून येणारा माप आपल्याला किती टाकायचं असतं संपूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता बाही उलटी करून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने तुमची किती सुद्धा साईज असू द्यात अशा पद्धतीने बाही तुम्ही उलटी करून घ्यायची आहे। बघू शकता इथे। आता इथे सर्वात आधी आपल्याला बाहीची घडी काढायची असते, ते संपूर्ण माहिती देणार आहे। इथे बघू शकता मी पेपर सुद्धा घेतलेला आहे। आता इथे तुम्ही काय करायचं आहे, अशा पद्धतीने पकडायचा आहे तुमचा ब्लाउज। बघू शकता इथे अशा पद्धतीने बाहीचा मुंडा आहे व्यवस्थित असा पकडायचा आहे। आता इथे बघू शकता आपण बॉक्स फिटिंग सर्वजणच करत असतो। इथे थोडंच आपलं एवढं शिलाईमध्ये गेलेलं आहे, त्याच्या सहित आपल्याला ते पकडायचं आहे, कारण की आपण ब्लाऊज शिलाई करतो, बाही जोडून घेतो, मग नंतर आपण बॉक्स फिटिंग करतो। ते बॉक्स फिटिंग केल्याच्या नंतर थोडं एवढं आपल्या इथं आतमध्ये शिलाईमध्ये जातं, त्याच्या सहित आपल्याला ते पकडायचं आहे। तेव्हा तुमची बाहीची घडी सुद्धा तिथे परफेक्ट निघणार आणि बाही सुद्धा परफेक्ट तिथे जोडायला पुरणार। एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मी असा बाही ठेवून घेते। बघू शकता ब्लाऊज सुद्धा ठेवलेला आहे अशा पद्धतीने, तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने ठेवायचं आहे। हे बघू शकते इथे अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे। जवळून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे समजायला सोपं जाईल। आता इथे हे असं ठेवायचं आहे। आता किती आपलं आतमध्ये गेलेलं आहे एवढं हे तुम्ही असं धरून चालायचं आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे। आता इथे बघू शकता असा टेप ठेवायचा आहे, इथून मोजून घ्यायचं आहे। हे शोल्डर आहे, बघू शकता इथे शोल्डर आहे आणि हा पूर्ण आपला मुंडा आहे, ते लक्षात घ्या। असं तुम्ही सुद्धा मार्किंग करून घ्या। एकदा मार्किंग करायचं आहे आणि पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे तुमचं कधी जोडायला बाही तुम्हाला कधी कमी पडणार नाही। हे असा टेप ठेवायचा आहे, इथे असा टेप ठेवायचा आहे आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं। 8.5 भरलेला आहे बघू शकता तुमचं। तिथे असं मोजल्याच्या नंतर तुमचं 9.25 सुद्धा घडी अनुसार ते भरतं आपल्या साईज अनुसार। एवढं तुम्ही फक्त लक्षात घ्यायचं आहे। तुमचं आता इथे किती भरलं, माझं 8.5 भरलं। तुमची कमी साईज असेल तर 7.5 भरू शकतं, 7.25 सुद्धा भरू शकतं, 8 भरू शकतं। आता कसं भरलं 8.5, जसं असं मोजल्याच्या नंतर तुमचं इथे 9.25 भरू शकतं, 9 भरू शकतं, 9.5 सुद्धा भरू शकतं साईज अनुसार, 10 सुद्धा भरू शकतं, 10.5 सुद्धा भरू शकतं, 11.25 सुद्धा भरू शकतं किंवा 11 सुद्धा भरू शकतं। हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, कारण की प्रत्येकाची साईज ही वेगवेगळी असते। खूप सोपं आहे, तुम्हाला नक्की जमणार आहे। अशा पद्धतीने फक्त तुम्ही करायचं आहे। लक्षात आलं असेल तुमच्या नक्कीच। हे 8.5 भरलं, इथे 8.5 लिहिते। आता इथे काढूया बाहीची उंची। तुमच्या मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे तुम्ही। आता इथे सुईची बाही करून घेते, ब्लाऊज वरती दाखवते तुम्हाला सुरुवातीला पहिली बाही, म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा आणखीन ते सोपं जाणार आहे। आता इथे बघू शकता इथे बाही तयार आहे। हे इथे बाही आपली तयार आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, असं मोजून घ्यायचं आहे इथून। हे असा टेप ठेवायचा आहे। किती तयार आहे, 5.25। बघू शकता इथे आपली बाही 5.25 तयार। तुमची 5.5 असेल, 5.25 असेल, किती सुद्धा असू द्या। त्यामध्ये अस्तरची बाही असेल तर 1 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या। आता हे अस्तरचा ब्लाऊज आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। हे असं मोजून घ्यायचं आहे। आपलं किती भरलं, 5.25। आता इथे आपल्याला काय करायचं, 1 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 6.25 घ्यायचं आहे। हा पेपर आहे, बघू शकता इथे ही बंद बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आपली घडी किती भरली, 8.5ची। ती 8.5 सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे। हे इकडच्या बाजूने अशा पद्धतीने 8.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे इथे सुद्धा वरती मी 8.5 वरती मार्किंग करून घेते। आपली उंची किती भरली, 6.25। 5.25 तयार आहे, तर आपण इथे 6.25 घेतलं। 6.25 वरती मार्किंग करून घे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचे आहे। आता पुढे सुद्धा एक 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आता तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे। जेवढी तुमची बाहीची उंची असेल ना, त्यामध्ये तुम्ही 1 इंच जास्त घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घेते, इकडच्या बाजूला सुद्धा एक लाईन ओढून घेते। अशा पद्धतीने बघू शकते ते एक आपल्याला चौकोन तयार करायचा आहे। आता खालच्या बाजूला आपल्याला दंडगेरचं मार्किंग करायचं आहे। बघू शकता असा ब्लाऊज सुद्धा ठेवू शकता। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजला आपण बॉक्स फिटिंग करत असतो, त्यासाठी थोडंसं आपलं आतल्या बाजूला जातं। हे इथे बघू शकता फिटिंगच्या बाजूला इथे असं बाहेर पकडायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे बाही सुद्धा आपली परफेक्ट फिटिंगला सुद्धा इथे शिलाई मार्जिन व्यवस्थित राहतं। जर तुम्हाला सोपी पद्धत जर करायची असेल तर हे असं मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल।
इथे 5.5 तयार आहे. तुमची तिथे किती सुद्धा असू द्या दंडगेर, पहिली शिलाईची टिप असं मोजून घ्यायचं आहे. इथे 5.5 मार्किंग करायचं आहे सर्वात आधी. बरोबर 5.5 भरलं आणि कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण नवीन असतो, धागे निघतात, शिवणकामामध्ये इकडे तिकडे जास्त सुद्धा होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही नेहमी कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही ठेवायचं आहे. एवढं फक्त विसरायचं नाहीये. आता इथे काय करायचं आहे, वरून येणारं माप ते लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बाहीचा चार्ट टाकलेला होता. इथे बघू शकता हा बाहीचा चार्ट आहे. ज्यांनी पाहिलेला नाहीये त्यांनी बघू शकता एक फोटो सुद्धा काढून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला ते समजायला सुद्धा सोपं पडेल. इथे बघू शकता ह्या बाजूला बाहीची उंची आहे आणि इकडे वरून येणारं माप आपल्याला किती टाकायचं असतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बघू शकता इथे हे पहा असं दाखवते, म्हणजे समजायला सोपं पडेल. इथे बाहीची उंची आहे आणि वरून येणारं माप 2 असेल तर किती टाकायचं, 3 असेल तर 3.5 किती टाकायचं आहे, 4 असेल तर किती टाकायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने हे लिहिलेलं सुद्धा आहे. बघू शकता इथे हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे बघू शकता बाहीची उंची आपली 5.25 तयार होती, तर आपण इथे 1 इंच वाढून म्हणजे 6.25 घेतलं, तर उंची आहे तेवढीच होणार आहे 6.25. तर इथे वरून येणारं माप आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. 4.5 असेल तर 2.5 इंच घ्यायचं आहे. इथे बघू शकता 7 असलं तरी 2.5 इंच किंवा 2.25 इंच घेऊ सुद्धा शकता. इथे बघू शकता 8, 9 आणि 10 असेल तर 3 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. 11, 12, 13, 14 असेल तर 3 सुद्धा घेऊ शकता किंवा 3.25 सुद्धा घेऊ शकता. आणि जर तुमच्या बाहीची उंची 15 आणि 16 असेल तर 3.5 इंच घेऊ शकता. एवढं तुम्ही फक्त लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला वरून येणारं माप आपल्याला इथे 2.5 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. आता इथून वरून येणारं माप म्हणजे इथलं माप, ही ओपन बाजू आहे, ते लक्षात घ्या. हे पहा बघू शकता ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू. आता वरून येणारं माप आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 2.5 इंच घेते. आता इकडून आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. ते कंपल्सरी प्रत्येक साईज मध्ये घ्यावं लागतं आपल्याला, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा असं मार्किंग करून ठेवायचं. आता इकडच्या बाजूला ही सरळ लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता ही ओपन बाजू झाली इकडच्या बाजूची, बघू शकता ही ओपन बाजू झाली आणि इकडची ही बंद बाजू. आता बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची इथून, बघू शकता. हे पहा जास्तीचं आपल्याला हे घ्यायचं नाही, अशी इथूनच ही लाईन दंडघेरचं मार्किंग आपण जास्त इथे वाढून घेतलेलं आहे. तिथे काय करायचं आहे, अशी लाईन तुम्ही ओढून घ्यायची आहे. असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे काय होईल तुम्हाला परफेक्ट मापाचं पेपर कटिंग निघेल. तुमची घडी सुद्धा तिथे परफेक्ट. आता कशा पद्धतीने मी ब्लाऊजवरती सांगितली त्याच पद्धतीने तुम्ही अशी घडी तुमची किती सुद्धा भरू द्यात अशी घडी टाकायची आहे. तुमची ब्लाऊजची उंची इथे किती सुद्धा असू द्यात तेवढी उंची तुम्ही 1 इंच फक्त अस्तरच्या बाहीमध्ये वाढवायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. बघू शकता इथून सुरुवात करायची आहे इथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला फक्त एकदाच हे पेपर कटिंग करून ठेवायचं आहे, म्हणजे तुमचं तिथे परफेक्ट तुमच्या मापाचा निघणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. सर्वात आधी पाठीमागच्या बाजूचा आकार असतो तो म्हणजे उंच. हे पहा इथून सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत द्यायचं आहे. आता इथे खालच्या बाजूचा थोडासा खोलगट असतो तो पुढच्या बाजूला येतो. हे पहा इथून द्यायला सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने कमी कमी करत असा वरच्या बाजू. हा झाला परफेक्ट बाहीचा आकार. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, ही खोलगट बाजू असं मार्किंग करून ठेवायचं आहे, म्हणजे तुमचं काय होईल तिथे बाही जॉईन करताना आपण मध्यापासून सुरुवात करतो ब्लाऊजला, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणजे काय होईल तुमची पुढची बाजू पुढच्याच बाजूला येणार आहे, एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या. असं मार्किंग करून ठेवलं ना तुमचं तिथे मागे पुढे सुद्धा होणार नाही आणि कधीच जॉईन करताना तुमची बाही चुकणार सुद्धा नाही. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता इथून सुरुवात करायची आहे कटिंग करायला. अशा पद्धतीने सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. नंतर एक बाजू आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि नंतर कट करून घ्यायचं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं आहे मध्यावरती असं मार्किंग करून ठेवत जा. जर तुम्हाला डायरेक्टली कापडावरती जमत असेल तर कापडावरती सुद्धा तुम्ही काढू शकता. हे पहा एक बाजू मी बाजूला काढून घेते. आता हे कटिंग आपल्याला करायचं आहे. हे पहा बघू शकता इथे असं ना पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला खूप सोपं पडणार आहे. उंचीनुसार तुम्ही पेपर कटिंग करून ठेवायचे आहे. बघू शकते इथे आपला परफेक्ट बाहीचा आकार सुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे.
इथे बघू शकता परफेक्ट बाहीचं कटिंग झालेलं आहे। उंची आपण ब्लाऊजवरून सुद्धा दाखवलं मी तुम्हाला, बाहीची उंची कशा पद्धतीने घ्यायची आहे आणि घडी सुद्धा मोजून दाखवली कशा पद्धतीने आपल्याला काढायची असते। आता इथे काय करायचे, पुढची उंची आपण बाहीची घेऊया। 4.5 तयार असेल तर कशा पद्धतीने कट करायची आहे, घडी आहे तशीच तुम्ही फक्त आत्ता कशा पद्धतीने मी सांगितली त्याच पद्धतीने तुम्ही घडी सुद्धा काढायची आहे। आता इथे हा पेपर आहे बघू शकता, ही ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू। बंद बाजू मी माझ्या बाजूला घेते, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता। इथे जर तुमच्या बाहीची उंची 4.5 तयार असेल तर तुम्ही 5.5 घ्यायचं आहे, अस्तरच्या बाहीमध्ये लक्षात घ्यायचं आहे। आता इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते, हे पहा अशा पद्धतीने उंचीचं सर्वात आधी मार्किंग करून घेते। हे पहा बघू शकता इथे सुद्धा 5.5 घेते, इथे सुद्धा मी 5.5 वरती मार्किंग करून घेते, ते लक्षात घ्यायचं आहे। आता आपली घडी किती होती, 8.5 मोजून झाल्याच्या नंतर 8.5 भरली, इकडच्या बाजूला 8.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही। इथे सुद्धा मी एक मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे, म्हणजे तुमचं कधी चुकणार सुद्धा नाहीये। आता इथे आपल्याला दंड घेर 5.5 आहे, तुमचा किती सुद्धा असतं त्यात असा मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिन पकडत जा, कारण की धागे निघतात, आपण नवीन असतो ते लक्षात घ्यायचं आहे। पहा इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेते। आता वरून येणारं माप इथे बघू शकता 4.5, बाही तुमची किती तयार होणार आहे 4.5, वरून येणारं माप आपल्याला इथे 2.5 इंच घ्यायचं आहे। 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, हे पहा इथे 2.5 वरती मार्किंग करून घेते आणि इकडून आतल्या बाजूला आपल्याला कंपल्सरी प्रत्येक साईडमध्ये 1.5 इंच घ्यायचं असतं। ते कशासाठी, मुंडा आपल्या मागे पुढे होतो त्यासाठी ते अंतर घ्यायचं असतं। आता इकडच्या बाजूला मी 1.5 वरती मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने बघू शकते इथे। आता ही बंद बाजू आहे, बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, लाईन ओढून घ्यायची आहे फिटिंगची सर्वात आधी ही लाईन। 2 इंच घेतला आपण शिलाई मार्जिन जास्तीचं, तिथपर्यंत अशा पद्धतीने ही लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे, इथून सुरुवात करायची आहे इथपर्यंत, एकदम हलक्या हाताने सुरुवातीला हे अशा पद्धतीने बघू शकता इथे इथपर्यंत घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने बघू शकता इथे, हे अशा पद्धतीने हा झाला पाठीच्या बाजूचा आकार। आता इथे थोडासा खोलगट असतो तो पुढच्या बाजूचा असतो, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा इथूनच सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने, असा वरती घ्यायचा आहे बघू शकता इथे। हा झाला परफेक्ट बाहीचा आकार, हे अशा पद्धतीने मग इथून घेऊन कमी कमी करत अशा पद्धतीने आपल्याला हा वरच्या बाजूला घ्यायचा असतो। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बाजूला नेहमी असं मार्किंग करून ठेवत जा, म्हणजे कधी तुमचं तिथे चुकणार सुद्धा नाहीये। आता हे दोन्ही सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून आपल्याला कट करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने बघू शकता इथे। मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवत जा, म्हणजे तुमचं तिथे कधी चुकणार सुद्धा नाहीये। आता इथे एक बाजू मी बाजूला काढून घेते, ही पाठीमागची बाजू उंच असते ती लक्षात घ्यायची आहे, ही खोलगट बाजू ती पुढच्या बाजूला असते। आता इथून सुरुवात करायची, हे पहा बघू शकता ह्या लाईनीच्या पुढून, म्हणजे तुमचं तिथे कधी चुकणार सुद्धा नाही। हे पहा हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे इथून, हे पहा ह्या 1 इंच घेतलं ना तिथपर्यंत, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, म्हणजे तुमचा परफेक्ट तिथे बाहीचा आकार सुद्धा निघणार आहे बघू शकता इथे। अशा पद्धतीने बाहीचं आपलं कटिंग झालेलं आहे आणि परफेक्ट आकार बाहीला कसा द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं। आता इथे बघू शकता आपल्या 2 बाही इथे कट करून झाल्या बघू शकता इथे, हे अशा पद्धतीने। आता आपण पुढच्या बाहीचं कटिंग बघूया। हा पेपर आहे बघू शकता, ही बंद बाजू आहे, मी माझ्या बाजूला घेते, हे अशा पद्धतीने म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता इथे जर कोणाची बाही तुमची 7.5 इंच जर कोणाला आवडत असेल, साध्या ब्लाऊजची बाही कधी कधी असते बघा 7.5 मोठीच असते, हे पहा आता इथे 7.5 तयार आहे तर 8.5 घ्यायचं आहे। 8.5 वरती मार्किंग करून घेते, हे पहा इथे सुद्धा एक 8.5 वरती मार्किंग करून घेते। आता इथे बघू शकता आपल्याला घडी मोजून घ्यायची आहे, आत्ता सांगितली त्या पद्धतीने 8.5 ची घडी टाकायची आहे बघू शकता इथे, इकडून 8.5 वरती मार्किंग करून घेते। घडी फक्त व्यवस्थित मोजा, तुम्ही ज्या पद्धतीने मी सांगितले त्याच पद्धतीने मोजायची आहे, तुम्हाला कधीही बाही जोडायला कमी पडणार नाही। फक्त एकदा तुम्ही करून बघा, बरेच शिलाईचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि कटिंगचे सुद्धा टाकलेले आहेत। मी कटोरी ब्लाउज मध्ये सुद्धा सांगत असते आणि प्रिन्सेस ब्लाउज मध्ये सुद्धा सांगत असते, मोजून सुद्धा दाखवत असते मी तुम्हाला आणि शिलाई करून सुद्धा दाखवत असते। आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घ्यायची आहे,
घडी टाकली, उंची टाकली. आता इथे तुम्ही दंडघेर आहे तो टाकायचा आहे. इथे 5.5 तुमचा किती सुद्धा असू द्यात, तो दंडघेर इथे टाकायचा आहे खालच्या बाजूला. ही बंद बाजू आहे, लक्षात घ्या, आणि ओपन बाजू आहे. आता 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही कंपल्सरी ठेवायचं आहे. वरून येणारा माप आपल्याला इथे 2.25 इंच घ्यायचं आहे, लक्षात घ्या, 2.25 इंच. इथे मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ते कंपल्सरी घ्यावं लागतं प्रत्येक साईजमध्ये आपल्याला, ते 1.5 इंच ते लक्षात घ्यायचं आहे. एक लाईन मारून घेते. इथून आतल्या बाजूला ही बंद बाजू झाली आपली, हे आणि ही ओपन बाजू. आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकते इथे 1 इंचावरती. आता इथे काय करायचं आहे, इथून ही लाईन जोडून घ्यायची आहे आपली फिटिंगची. बघू शकते इथे अशा पद्धतीने लाईन जोडून घ्यायची, कारण की आपण इथे 2 इंच शिलाई मार्जिन जास्त घेतलेलं आहे. तीच लाईन मी इथे ओढून घेतली. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. इथून सुरुवात करायची आहे ते इथपर्यंत. बघू शकता इथे हलक्या हाताने द्यायचा आहे सुरुवातीला. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे थोडासा उंच घेऊन अशा पद्धतीने इथपर्यंत द्यायचं आहे. परत असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं कधी चुकणार सुद्धा नाहीये. हे अशा पद्धतीने थोडासा उंच घेऊन अशा पद्धतीने. जास्त असं डायरेक्टली वरती घेऊन असं पण घेऊ नका, काय होईल तुमचा घूळ किंवा चुन्या तिथे निर्माण होतील. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता खालच्या बाजूचा आकार हा झाला वरच्या म्हणजे पाठीच्या बाजूचा आकार. आता खालच्या बाजूचा आकार पुढच्या बाजूला असतो. हे इथून सुरुवात करायची आहे. हे अशा पद्धतीने कमी कमी करत घेऊन हे बघू शकता इथे असा वरच्या बाजूला घ्यायचा आहे. नाही जमलं डायरेक्टली तर अशा पद्धतीने द्या, नंतर मार्किंग केलं तरी चालेल. खूप सोपी पद्धत सांगितली आहे तुम्हाला मी. हे अशा पद्धतीने हा झाला परफेक्ट बाहीचा आकार. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे इथूनच सुरुवात करायची आहे कटिंग करायला, आणि पुढच्या बाजूला नेहमी असं मार्किंग करून ठेवत जा, म्हणजे तुमचं तिथे कधीच चुकणार सुद्धा नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. आता हे इथूनच हे सुरुवात करायची आहे कटिंग करायला. हे बघू शकता इथे अशा पद्धतीने मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवत जा असं. आता एक बाजू मी बाजूला काढून घेते, म्हणजे मध्यावरती मार्किंग का करायचं, कारण की जर तुम्ही बाही अशी ब्लाऊज पिसावरती ठेवली, इथे तुम्ही डायरेक्टली मध्याचं मार्किंग करू शकता. ती सोपी पद्धत आहे. त्यासाठी असं पेपर कटिंग करून ठेवलं ना तुम्ही मध्यावरती, आणि असं पेपर कटिंग करून ठेवा. तुम्ही किती तुमची बाहीची घडी असू द्यात, तुम्ही जर पेपर कटिंग जर करून ठेवलं तुम्हाला सोपं पडेल. कारण की जर तुम्ही ब्लाऊज पीस जर कमी असला तर जॉईंट इकडच्या बाजूला तुम्ही देऊ शकता. तुमच्या लक्षात येईल आपल्याला जॉईंट किती द्यायचं आहे ते लक्षात येईल. त्यासाठी असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे तुमचं कधी तिथे चुकणार सुद्धा नाहीये. आता इथे बघू शकता हे इथूनच हे कट करायचं आहे. हे बघू शकता थोडंसं असं. हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार. असं इथपर्यंत कट करायचा आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने हा सुद्धा परफेक्ट बाहीचा आकार झाला. 3 बाह्या आपल्या इथे कट करून झालेल्या आहेत. बघू शकता इथे हे अशा पद्धतीने. आता जर तुम्हाला 9.5 किंवा 10ची, आपण 10ची टाकूया म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. 10ची बाही आपल्याला कशी कट करायची आहे ते सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला मी देते. बघू शकता इथे हा पेपर आहे. हे पहा डबल घेतलेला आहे. ही बंद बाजू माझ्या बाजूला आहे. बघू शकता इथे. आता इथे उंची 10 तयार ठेवायची असेल तुम्हाला तर आपल्याला इथे 11 घ्यावी लागणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे सर्वात आधी उंची टाकायची आहे 11 इंच. इथे 11 वरती मार्किंग करून घेते. इथे सुद्धा मी पुढच्या बाजूला एक 11 वरती मार्किंग करून घेते. हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने. ही झाली आपली उंची. आता आपल्याला घडी किती टाकायची आहे 8.5ची. ते 8.5 तुम्ही तुमची घडी मोजून घ्यायची आहे. आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही, म्हणजे तुमचं चुकणार सुद्धा नाहीये. इथे मी 8.5 टाकते. तुम्हाला कशा पद्धतीने मोजायची ब्लाऊजवरून सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. त्या पद्धतीने तुमची घडी मोजून इथे तुम्ही टाकायची आहे. इथे बघू शकता असं मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ही झाली आपली उंची आणि ही झाली आपली घडी. ही अशी लाईन असं पेपर कटिंग करून ठेवा तुम्ही. ज्या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीनुसार तुम्हाला उंची आवडते बाहीची त्या पद्धतीनुसार तुम्ही ते कटिंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला खूप सोपं पडणार आहे. आता इथे दंडघेर आपला टाकायचा आहे. 5.5 दंडघेर आहे. तुमचा किती सुद्धा असू द्यात तुम्ही तिथे टाकायचं आहे. आता इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच पुढच्या बाजूला अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. आता इथे बघू शकता बाहीची उंची आपण 10 ठेवलेली आहे. तर वरून येणारं माप आपल्याला इथे 3 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. वरून येणारं माप आपल्याला इथे 3 इंच घ्यायचं आहे. इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने.
म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथून आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते, मोठं करते थोडंसं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं पडेल. आता ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, ओपन बाजू आणि ही बंद बाजू. आता बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे काय करायचं आहे, इथून लाईन इथपर्यंत ओढून घ्यायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने बघू शकता इथे. अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन इथपर्यंत फिटिंग आपण मार्जिन ठेवलेला आपण 2 इंच तिथपर्यंत ही लाईन आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे बाहीचा आकार द्यायचा आहे. इथून बाहीचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे, इथपर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा एकदम हलक्या हाताने. हे पहा, इथून सुरुवात करा. हे पहा, सुरुवातीला अशा पद्धतीने, नाही जमलं तर हे पहा अशा पद्धतीने एकाच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर असं मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायचा आहे. हा झाला पाठीच्या बाजूचा आकार. आता खालच्या बाजूचा म्हणजे तो पुढच्या बाजूचा असतो. हे पहा, इथून सुरुवात करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने कमी कमी करत इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा, इथून सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने, मग कमी कमी करत अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचा आहे. हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार. आता हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नेहमी पेपर कटिंग करून ठेवत जा. असं मार्किंग करून ठेवायचे खोलगट बाजूला, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथून हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे मध्यावरती नेहमी मार्किंग करून ठेवत जा, म्हणजे तुम्हाला पटकन मध्यावरती ब्लाऊज पीसावरती तुम्ही जर बाहीचं हे कटिंग ठेवलं तर लगेच तुम्ही मध्यावरती सुद्धा मार्किंग करू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे. हा पुढच्या बाजूचा खोलगट आकार असतो, हा पुढच्या बाजूचा असतो. एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. पाईपर्यंत 1 इंचापर्यंत हे कट करायचं आहे. हे अशा पद्धतीने म्हणजे तुमचं तिथे परफेक्ट आकार सुद्धा होणार आणि खूप व्यवस्थित कटिंग सुद्धा तुमचं होऊन जाणार आहे. हे बघू शकता इथे असा बाहीचा तुम्ही परफेक्ट आकार द्यायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला नक्की जमणार आहे. इथे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. बघू शकता उंच बाही कशी कट करायची आहे, छोटी बाही आपल्याला कशा पद्धतीने कट करायची आहे, बाहीची घडी आपल्याला कशा पद्धतीने, त्याच पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. तुमचं कधीही चुकणार नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि असं मार्किंग करून ठेवा, तुमचं चुकणार सुद्धा नाही अजिबात तिथे. हे बघू शकता ही मोठी बाही झाली, ही छोटी बाही झाली. बघू शकता इथे घडी कशी काढायची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि वरून येणारा माप आपल्याला कशा पद्धतीने टाकायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. बघू शकता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशा पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला पटकन ते ब्लाऊज पीसावरती आखून सुद्धा ते कट करता येईल. इथे बघू शकता इथे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि बाहीची घडी कशी काढायची, कटिंग कसं करायचं आहे, दंडगेर कसा टाकायचा आहे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. हे बघू शकता इथे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.